हॅलो एव्हरीवन. आज आपण जमकूचे बेसिक फीचर बघणार आहोत. जमकू हा एक ऑनलाईन सॉफ्टवेअर आहे. त्यामुळे जमकू लॉग इन करण्यासाठी तुम्हाला ऍड्रेस बारवर jamku.app या URL थ्रू लॉग इन करायचं आहे. हा URL ऍड केल्यानंतर तुम्ही जमकूच्या लॉग इन पेजवर जा, जिथून तुम्हाला तुमचा ऑफिस ID म्हणजेच मोबाईल नंबर, पासवर्ड ऍड करून लॉग इन करायचा आहे. ज्या युजर्स कडे पासवर्ड अवेलेबल नसेल त्यांना फॉरगॉट पासवर्ड वर जायचं आहे. तुमचा मोबाईल नंबर तुम्ही जो डेटाबेस मध्ये ऍड केलेला आहे तो इथे ऍड करायचा आहे. सिस्टम मध्ये लॉग इन केल्यानंतर तुम्हाला तुमचा होम पेज दिसून येईल, ज्यामध्ये तुम्हाला तुमचे पेंडिंग वर्क किंवा पेंडिंग टास्क ची लिस्ट दिसून येईल. आपण सुरुवात करणार आहोत क्लायंट लिस्ट पासून. लेफ्ट साइडला या तीन ज्या आडव्या रेषा दिसत आहेत त्यांना क्लिक केल्यावर नॅव्हिगेशन किंवा आपली फीचर लिस्ट ओपन होते. फीचर लिस्ट मध्ये आपण स्टार्ट करणार आहोत क्लायंट लिस्ट पासून. सेकंड ऑप्शनच इथे क्लायंट लिस्ट अवेलेबल आहे. इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचे एक्झिस्टिंग क्लायंटची लिस्ट अवेलेबल होईल. तुमचे एक्झिस्टिंग क्लायंट्स आमचे एक्झिक्युटिव्ह ट्रेनिंग सेशनच्या आधी जमकू मध्ये अपलोड करून. इथे तुम्हाला तुमचा क्लायंटचा नंबर, क्लायंटचं नाव, तसंच क्लायंटचा टाईप जसे की कंपनी, HUF, इंडिव्हिज्युअल, LLPP. त्याचसोबत जर तुमच्या ऑफिस मध्ये मल्टिपल पार्टनर्स अवेलेबल असतील तर हा क्लायंट कोणत्या पार्टनरला बिलॉंग करत आहे, किंवा तुमच्या ऑफिस मध्ये मल्टिपल ब्रांचेस असतील तर हा क्लायंट कोणत्या ब्रांच मधून आलेला आहे हेही तुम्ही फिल्टर करू शकता. पार्टनर आणि ब्रांच हे दोन्ही फिल्टर ऑप्शनल आहेत. जर तुमच्या ऑफिस मध्ये मल्टी पार्टनर्स आणि मल्टी ब्रांचेस ऑप्शन अवेलेबल असतील तरच इकडे ऍड होतील, नाहीतर हे तुमच्या क्लायंट लिस्ट मध्ये ब्लँक दिसून येतील. त्यानंतर तुम्हाला इथे छोटे छोटे टॅग दिसत आहे, ज्यांना आपण पर्सनल फिल्टर साठी यूज करतो. त्याचसोबत तुम्हाला प्रत्येक क्लायंटच्या राईट साइडला ग्रुप दिसून येईल आणि क्लायंटच्या एक्स्ट्रीम राईटला गेलात तर तुम्हाला प्रत्येक क्लायंटसाठी 3 सिम्बॉल ज्याच्यामध्ये कम्युनिकेशन आणि डॉक्युमेंटेशन साठी ऑप्शन्स अवेलेबल असतील. सुरुवात करूया क्लायंट लिस्ट पासून. या क्लायंट लिस्ट मध्ये सगळ्यात पहिले फिल्टर येणार आहे रिपोर्ट फिल्टर, म्हणजे तुम्हाला कोणते क्लायंट दिसणार आहेत. त्यासाठी सगळ्यात पहिले रिपोर्ट फिल्टर मध्ये आहे ऑल. क्लिक केल्यानंतर तुम्हाला ओनली माय टीम अँड ऑल हा रिपोर्ट फिल्टर अवेलेबल असेल. या रिपोर्ट फिल्टर नुसार तुम्हाला तुमचे स्वतःचे क्लायंट, तुम्ही जर टीम लीडर असाल तर तुमच्या अंडर जे वर्क करत आहेत त्यांचे क्लायंट्स, माय टीम, किंवा तुम्हाला तुमच्या पूर्ण ऑफिसचे क्लायंट बघायचे असतील तर इथे ऑप्शन्स अवेलेबल असतात. त्याचसोबत तुम्हाला क्लायंटचं स्टेटस म्हणजे जे क्लायंट फर्म मधनं सर्व्हिस घेत आहेत, ऍक्टिव्ह क्लायंट आहेत, त्यांची लिस्ट इथे मिळून जाईल. तुम्हाला जमकू मध्ये मल्टिपल क्लायंट्सना फिल्टर करण्यासाठी ही ऑप्शन आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही सिस्टमचा ऑटो जनरेटेड नंबर ऍड करून तुम्ही इथे फिल्टर करू शकता. तुम्हाला इथे जमकू मध्ये सिस्टमचा ऑटो जनरेटेड नंबर ऍड करून तुम्ही जमकू मध्ये मल्टी क्लायंट फिल्टर करू शकता. एक्झाम्पल, नंबर्स ऍड केल्यानंतर किंवा एक्सेल मधून नंबर कॉपी केलेले पेस्ट केल्यानंतर तुम्ही क्लाउड बटनवर प्रेस करायचं आहे आणि ते क्लायंट्स तुम्हाला फिल्टर झालेले दिसतील. जर तुम्हाला कोणतेही फिल्टर रिमूव्ह करायचे असतील तर Ctrl+Shift+R या बटनवर क्लिक करून तुम्ही पूर्ण पेज रिफ्रेश करू शकता. तसंच ग्रुपही अवेलेबल आहे. तुम्हाला मल्टी ग्रुप फिल्टर करायचं असेल तर तुम्ही ग्रुपचे नंबर टाकून इथे फिल्टर करू शकता. त्याच्याच खाली तुम्हाला नेम म्हणून फिल्टर मिळून जाईल, म्हणजेच तुम्हाला क्लायंट नेम किंवा ग्रुप नेम मधून काहीही फिल्टर करायचं असल्यास तुम्ही फिल्टर करू शकता. एक्झाम्पल, जर मी इथे अजय म्हणून वर्ड ऍड केला असेल तर अजय नावाचे जेवढेही क्लायंट और ग्रुप अवेलेबल असतील ते इकडे फिल्टर होऊन जातील. तसंच तुम्हाला टॅग फिल्टर करण्यासाठी ही ऑप्शन अवेलेबल आहे. टॅग हा तुमचा कस्टमाइज वर्ड आहे, पण तुम्ही इथे टॅग फिल्टर करू शकता. एक्झाम्पल, कोणता क्लायंट फॅमिली मेंबर असेल तर तुम्ही इथे तो फॅमिली म्हणून टॅग ऍड करू शकता, किंवा कोणी जर क्लायंट हा रेसिडेन्सी असेल तर तुम्ही इथे लोकल किंवा फॉरेन असं म्हणूनही तुम्ही इथे मेन्शन करू शकता. आता हे टॅग ऍड कसे करायचे? टॅग ऍड करण्यासाठी तुम्हाला प्रत्येक क्लायंटच्या राईट साइडला चेकलिस्ट बॉक्स दिसून येईल. त्या बॉक्सवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला सगळ्यात पहिले ऍड अँड रिमूव्ह टॅग बटन दिसून येईल. त्यावर क्लिक करायचंय. क्लिक केल्यानंतर तुम्हाला जो वर्ड इथे ऍड करायचा आहे
तो वर्ड इथे टाईप करायचा आहे. एक्झाम्पल, फर्स्ट क्लायंट हा जीएसटी साठी ऍप्लिकेबल आहे. सो इथे तुम्ही जीएसटी हा वर्ड ऍड करू शकता. जर वर्ड आधीच अवेलेबल असेल तर तुम्हाला वर्ड इथे दिसून येईल आणि इथे क्लिक करून तुम्ही इथे सेव्ह करू शकता. सेव्ह केल्यानंतर तुम्हाला टॅग क्रिएटेड म्हणून रिझल्ट येईल. बॅक जाऊन पुन्हा पेज रिफ्रेश केल्यानंतर क्लायंटच्या समोर जीएसटी हा टॅग ऍड होऊन जाईल. आता प्रत्येक क्लायंट समोर जे 3 सिम्बॉल आहेत आपण कम्युनिकेशन आणि डॉक्युमेंटेशन साठी वापरणार आहोत ते इकडे आपण बघणार आहोत. सगळ्यात पहिले सिम्बॉल असेल कम्युनिकेशन, जे मोबाईल नंबर, ईमेल आयडी किंवा टेलिफोन नंबर. तुम्ही राईट साइडला क्लायंटच्या जे सिम्बॉल आहेत त्यातला पहिला सिम्बॉल आपण बघणार आहोत. तो सिम्बॉल कम्युनिकेशन साठी असणार आहे. आपण क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे कॉन्टॅक्ट दिसून येतील, जे मोबाईल नंबर, ईमेल आयडी किंवा टेलिफोन नंबर तुम्ही क्लायंटच्या व्ह्यू मध्ये ऍड केलेले असतील त्यांची लिस्ट इथे दिसून येईल. तुम्ही इथे बघू शकता, इथे तुम्ही क्लायंटचे मोबाईल नंबर, ईमेल आयडी इझिली ऍड करू शकतात आणि त्याच सोबत क्लायंटलाही तुम्ही इथे कॉल किंवा व्हॉट्सअप करू शकता विदाउट नंबर सेव्ह करता. आता आपण बघणार आहोत क्लायंट कसा क्रिएट करायचा आहे. क्लायंट क्रिएट करण्यासाठी तुम्हाला क्लायंटच्या राईट साइडला ऍड क्लायंट म्हणून बटन दिसून येईल, तिकडे क्लिक करायचं आहे. इथे तुम्हाला क्लायंटचं नाव टाकायचं आहे. जर क्लायंटचा कोणताही बिझनेस असेल तर तुम्ही इथे बिझनेस नेम ऍड करू शकता किंवा बिझनेस नेम ब्लँक ठेवू शकता. त्यानंतर तुम्हाला इथे ग्रुपिंग ऑप्शन दिसून येईल. जर तुमच्या ऑफिस मधून हा क्लायंटची फॅमिली, पार्टनर्स किंवा कंपनी सर्व्हिस घेत असतील तर तुम्ही इथे एक्झिस्टिंग ग्रुप मधून ग्रुप सिलेक्ट करून कंटिन्यू करू शकता. जर तुम्हाला किंवा हा क्लायंट जर इंडिव्हिज्युअल असेल, त्याचा कोणताही ग्रुप, फॅमिली अवेलेबल नसेल तर आपण टॉगल वर क्लिक करून ग्रुपचं नाव ऍड करू शकतो. त्यानंतर कंटिन्यू करू शकतो. त्याचसोबत पॅन नंबर, डेट ऑफ बर्थ जर क्लायंटची इन्फॉर्मेशन अवेलेबल असेल तर ऍड करू शकतो. कॅटेगरी म्हणजे टाइप ऑफ क्लायंट येणार आहे. तसंच प्रॉफिट सेंटर किंवा कॉस्ट सेंटर ही तुम्ही मेन्शन करू शकता. ही तिन्ही इन्फॉर्मेशन ऑप्शनल आहे. जर तुमच्याकडे अवेलेबल असेल तरच तुम्हाला ऍड करायची आहे. एकदा क्लायंट क्रिएट झाला की आपल्याला सगळ्यात पहिली स्टेप घ्यायची आहे, ती आहे कंप्लायन्स. कंप्लायन्स साठी तुम्हाला क्लायंटच्या व्ह्यू मध्ये कंप्लायन्स टॅब वर क्लिक करायचं आहे. कंप्लायन्स टॅब वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे बल्क ऑप्शन दिसून येईल. बल्क बटनवर क्लिक केल्यानंतर ज्या सर्व्हिसेस तुम्ही तुमच्या ऑफिस मधनं प्रोव्हाइड करत आहात त्या सर्व्हिसेस समोर तुम्हाला पिरियडिसिटी ऍड करायची आहे आणि ऍड बटनवर क्लिक करायचं आहे. एक्झाम्पल, महिंद्रा धीरज या क्लायंटसाठी अकाउंटिंग सर्व्हिस मंथली प्रोव्हाइड करत आहेत तर मंथली पिरियडिसिटी वर क्लिक करून तुम्ही ऍड बटनवर क्लिक करायचं आहे. ज्या सर्व्हिस इथे ऍप्लिकेबल आहेत त्या सर्व्हिसेसच्या समोर पिरियडिसिटी ऍड करून तुम्हाला ऍड बटनवर क्लिक करायचं आहे, म्हणजे ती सर्व्हिस त्या क्लायंटसाठी ऍप्लिकेबल होते. कंप्लायन्सचा शॉर्ट मिनिंग असेल लिंक बिटवीन युअर रिकरिंग सर्व्हिस अँड क्लायंट. त्याचसोबत तुम्हाला प्रोफाईल सेशन आहे. प्रोफाईल सेशन मधून तुम्ही क्लायंट रिलेटेड मोबाईल नंबर, ईमेल आयडी, टेलिफोन नंबर, जीएसटी, टॅन, सीआयएन अशी एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन इथे मेन्शन करू शकता. इन्फॉर्मेशन कस्टमाइज असल्यामुळे तुम्ही क्लायंटचे मल्टिपल जीएसटी नंबर, मल्टिपल मोबाईल नंबर, ईमेल आयडी, टेलिफोन नंबर इझिली ऍड करू शकतात. क्लायंटची इन्फॉर्मेशन ऍड करण्यासाठी प्रोफाईल टॅब वर क्लिक करायचं आहे. ऍड बटनवर क्लिक करायचं आहे. तुम्हाला ऍड प्रोफाईलची विंडो ओपन होईल. कॉन्फिडेन्शियल नेहमी पब्लिक सिलेक्ट करायचं आहे, म्हणजे डेटा प्रत्येक युजरसाठी विजिबल असेल. जर तुम्हाला डेटा किंवा इन्फॉर्मेशन स्पेसिफिक पर्सन साठीच विजिबल ठेवायचं असेल तर पब्लिकच्या ऐवजी प्रायव्हेट ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. सध्या आपण डेटा पब्लिक साठी विजिबल ठेवणार आहोत, त्यामुळे कॉन्फिडेन्शियल पब्लिक ठेवायचं आहे. प्रोफाईल टाईप मध्ये तुम्हाला ज्या टाईपची इन्फॉर्मेशन तुम्ही ऍड करणार आहात त्या टाईपचा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. प्रोफाईल टाईप तुम्ही इझिली इथे सिलेक्ट करू शकता. प्रोफाईल टाईप मध्ये तुम्हाला गव्हर्नमेंट आयडी म्हणजेच तुमचे जीएसटीआयएन नंबर, टॅन नंबर, पीटी नंबर वगैरे इथे मेन्शन करू शकता. सध्या आपण मोबाईल नंबर ऍड करणार आहोत तर मोबाईल नंबरवर क्लिक करायचं आहे. डिस्क्रिप्शन मध्ये तुम्ही त्यांची डेजिग्नेशन किंवा
इन्फॉर्मेशन रिलेटेड शॉर्ट नोट असेल ती ऍड करू शकतात. डिस्क्रिप्शन ऍड केल्यानंतर तुम्ही बघू शकता इथे 3 ऑप्शन अवेलेबल आहेत, ज्याच्यामध्ये फर्स्ट आहे ग्रुप विजिबिलिटी. ज्या क्लायंटसाठी तुम्ही प्रोफाईल ऑप्शन यूज करत आहात त्या क्लायंटची इन्फॉर्मेशन ही त्या क्लायंटच्या ग्रुपमधल्या सगळ्या क्लायंटमध्ये विजिबल व्हावी असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही इथे ग्रुप विजिबिलिटी येस करू शकता. यूज फॉर कम्युनिकेशन म्हणजेच हा मोबाईल नंबर तुम्हाला सिंगल व्हॉट्सअप किंवा कॉलिंग साठी यूज करायचा आहे. आणि इज क्लायंट विजिबल याचा अर्थ जमकू मधून तुम्हाला जर क्लायंट पोर्टलसाठी ही इन्फॉर्मेशन विजिबल ठेवायची असेल तर तुम्ही इथे येस मार्क करू शकता. सेटिंग सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला क्रिएट बटनवर क्लिक करायचं आहे आणि इन्फॉर्मेशन तुमची ऍड होऊन जाईल. नेक्स्ट ऑप्शन आहे पासवर्ड. महेंद्र धीरज या स्पेसिफिक क्लायंटचे मल्टिपल युजर आय डी आणि पासवर्ड तुम्ही इथे मेन्शन करू शकता. ऍड करण्यासाठी तुम्हाला ऍड बटनवर क्लिक करायचं आहे. सिलेक्ट टाईप करायचं आहे ज्या टाईपचा तुम्हाला युजर आय डी आणि पासवर्ड सेव्ह करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला तुमच्या क्लायंटचा युजर आय डी आणि पासवर्ड इथे ऍड करायचा आहे आणि सेव्ह करायचा आहे. युजर आय डी आणि पासवर्ड ऍड केल्यानंतर सेव्ह बटनवर क्लिक करून तुम्हाला तुमचा युजर आय डी आणि पासवर्ड इथे विजिबल होणार आहे. नेक्स्ट ऑप्शन आहे सर्व्हिसेस. त्यासाठी पुन्हा नॅव्हिगेशनवर क्लिक करून तुम्हाला सर्व्हिसेस वर क्लिक करायचं आहे. सर्व्हिसेसवर क्लिक झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या रिकरिंग आणि नॉन रिकरिंग सर्व्हिस ज्या तुम्ही तुमच्या ऑफिस मधून प्रोव्हाइड करत आहात त्यांची लिस्ट इथे दिसून येईल. ज्या सर्व्हिसेसच्या राईट साइडला क्लॉकचे सिम्बॉल आहे त्या सर्व्हिसेस रिकरिंग आहे, ज्या मंथली, क्वार्टरली, हाफ इयरली आणि इयरली ऍप्लिकेबल होतात. आणि नॉन रिकरिंग सर्व्हिसेसचा मीनिंग आहे ज्या सर्व्हिसेस साठी कोणताही टाइम पिरियड मेन्शन नसतो. एक्झाम्पल जीएसटी रजिस्ट्रेशन, पॅन कार्ड. सगळ्यात आधी आपल्याला सर्व्हिस ऍड करायची असते. त्यासाठी तुम्हाला ऍड सर्व्हिस बटनवर क्लिक करायचं आहे. सर्व्हिस बटनवर क्लिक केल्यानंतर सर्व्हिसचं नाव मेन्शन करायचं आहे. एक्झाम्पल क्लेम. क्लेम ही नॉन रिकरिंग सर्व्हिस आहे. त्यासाठी तुम्हाला रिकरिंग वर नो मेन्शन करायचं आहे. एस्टिमेट कॉस्ट 0 ठेवायचा आहे. एस्टिमेट कॉस्टचा मीनिंग आहे की क्लेमच्या प्रत्येक सर्व्हिस साठी किंवा क्लेमच्या प्रत्येक टास्क साठी तुम्ही किती तुमच्या क्लायंट कडनं चार्ज करणार आहात. अमाऊंट फिक्स नसल्यामुळे तुम्ही इकडे 0 मार्क करू शकता. एस्टिमेट आवर्सचा मीनिंग आहे की क्लेमच्या प्रत्येक वर्किंग साठी किती तास लागणार आहे. प्रत्येक क्लायंटच्या वर्किंग साठी किंवा टास्क साठी डिफरंट आवर्स लागल्यामुळे आपण इथे एस्टिमेट आवर्स मध्ये सुद्धा 0 मेन्शन करायचं आहे. बिलेबल म्हणजे ही सर्व्हिस नंतर आपण इनवॉइस साठी यूज करणार आहोत. कॅटेगरी नेम म्हणजे ही कॅटेगरी कोणत्या टाइप मध्ये येते. एक्झाम्पल ITR, GST, TDS, ऑडिट्स. तुम्ही एकदा कॅटेगरी ऍड केली की तुम्ही इथे सेव्ह करू शकता. कॅटेगरी फीचर ऑप्शनल आहे. जर कॅटेगरी ऍड नाही झाली तरीही तुम्ही सेव्ह करून सर्व्हिस क्रिएट करू शकता. सर्व्हिस क्रिएट झाल्यानंतर तुम्ही सर्व्हिसच्या व्ह्यू मध्ये येतात. तुम्हाला तुमच्या सर्व्हिसचं नाव, त्याच सोबत तुम्हाला सर्व्हिसच्या काही सेटिंग्स इथे दिसून येतील. एक्झाम्पल स्टेजेस, टू डूज, फील्ड आणि डॉक्युमेंट्स. स्टेजेस म्हणजे सर्व्हिस रिलेटेड स्टँडर्ड प्रोसेस तुम्ही इथे मेन्शन करू शकता. स्टेजेस ऍड करण्यासाठी स्टेज टॅब वर क्लिक करायचं आहे. ऍड बटनवर क्लिक करायचं आहे आणि तुम्ही तुमची स्टँडर्ड प्रोसेस इथे मेन्शन करू शकता. स्टेज नंबर 1 ऍड करायचं आहे. स्टेजचं नाव ऍड करायचं आहे. त्यानंतर तुम्ही इथे डिस्क्रिप्शन ऍड करू शकता आणि सेव्ह करू शकता. अशा तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रोसेस 1 बाय 1 किंवा एक्सेल थ्रू अपडेट करायच्या आहेत. त्याच सोबत तुम्हाला टू डू ऑप्शन पण अवेलेबल असेल. जर तुम्हाला तुमची प्रोसेस पर्सनलाइज लेवलवर असाइन करायची असेल किंवा तुमच्या प्रोसेससाठी टाइम लाईन मेन्शन करायची असेल तर तुम्ही इथे टू डू मेन्शन करू शकता. त्यासाठी तुम्हाला टू डू टॅब वर क्लिक करायचं आहे. ऍड बटनवर क्लिक करायचं आहे आणि तुमच्या प्रोसेसची इन्फॉर्मेशन इथे मेन्शन करायची आहे. एक्झाम्पल डॉक्युमेंट चेक. हा टू डू ऍड केल्यानंतर सॉर्ट आउट नंबर मेन्शन करायचा असेल.
त्यानंतर तुम्हाला कॅटेगरी नेम जर अवेलेबल असेल तर मेन्शन करायची आहे. टू डू ग्रुप जे कस्टमाइज कॅटेगरी आपण बोलू शकतो. हा टू डू ऍड केल्यानंतर जर तुम्हाला डॉक्युमेंटचे क्लेम सर्व्हिसच्या सगळ्या टास्क साठी सेम पर्सनला असाइन करायचं असेल तर टू डू नेम ऍड केल्यानंतर तुम्हाला टीम मेंबरवर क्लिक करून पर्सनचं नाव मेन्शन करू शकतात. जर तुम्हाला क्लेमच्या वेगवेगळ्या टास्क साठी वेगवेगळ्या टीम मेंबरला मेन्शन करायचं असेल तर टीम मेंबरचं ऑप्शन इथे ब्लँक ऍड करून ऍड बटनवर क्लिक करायचं आहे. तुम्ही बघू शकता इथे वर्कफ्लो आणि करंट असे दोन ऑप्शन अवेलेबल आहेत. वर्कफ्लोचा मीनिंग म्हणजेच तुमच्या टीम मेंबरने त्यांचं काम कंप्लीट केलेलं आहे आणि तुम्हाला ते करायचं आहे. आणि करंटचा मीनिंग म्हणजे तुमच्या पर्टिक्युलर टीम मेंबरला हे वर्क करायचं आहे आणि हे वर्क कोणत्याही जॉब वर डिपेंड नाही आहे. ऍड बटनवर क्लिक झाल्यानंतर तुमचा टू डू ऍड होऊन जाईल आणि हा टू डू तुम्हाला तुमच्या टास्क लिस्ट मध्ये दिसून येईल. त्याचसोबत तुम्हाला इथे फील्ड ऑप्शन दिसणार आहे. क्लेमच्या टास्क साठी किंवा जॉब साठी जी एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन आहे ते तुम्ही फील्ड मधून ऍड करू शकतात. तुम्ही इथे बघू शकतात आपल्याकडे तिसरा टॅब आहे तो आहे कंप्लायन्स म्हणजे ज्या सर्व्हिसेस क्लायंटला ऍप्लिकेबल आहेत मंथली, क्वार्टरली, हाफ इयरली लेवलवर त्यांची लिस्ट इथे कंप्लायन्स मधून दिसून येते. क्लेम ही सर्व्हिस नॉन रिकरिंग असल्यामुळे तुम्हाला कंप्लायन्स दिसून येणार नाहीत कारण कंप्लायन्स फक्त आणि फक्त रिकरिंग सर्व्हिसेस साठी असतात. सर्व्हिस लिस्ट मध्ये जाऊन तुम्ही कोणत्याही रिकरिंग सर्व्हिसला क्लिक केलं आणि कंप्लायन्स टॅब मध्ये गेलात तर तुम्हाला त्या पर्टिक्युलर कंप्लायन्सची लिस्ट दिसून येईल. आता आपण क्लायंट साठी प्रॅक्टिकल वर्क कसं करायचं ते बघणार आहोत. आपल्याकडे दोन प्रकारचे टास्क असतात. एक टास्क असतं रिकरिंग आणि एक टास्क असतो नॉन रिकरिंग. सिस्टम मध्ये रिकरिंग सर्व्हिसेस साठी तुम्हाला बल्क टास्क क्रिएशन हा ऑप्शन अवेलेबल आहे. त्यासाठी तुम्हाला नॅव्हिगेशन वर क्लिक करायचं आहे. कंप्लायन्स डॅशबोर्ड वर जायचं आहे. कंप्लायन्स डॅशबोर्ड वर गेल्यानंतर तिथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा पर्सनलाइज कंप्लायन्स डॅशबोर्ड मिळून येईल. तुम्हाला तुमचे रिकरिंग टास्क क्रिएट करायचे असतील तर राईट साइडला COMP करून हा टॉगल अवेलेबल आहे त्यावर क्लिक करा. नॉन कंप्लायन्स वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला सर्व्हिसेस मंथली, क्वार्टरली, हाफ इयरली आणि इयरली लेवलवर दिसून येतील. ज्या सर्व्हिसेस साठी क्लायंट ऍप्लिकेबल आहेत पण त्यांचे टास्क क्रिएट झालेले नाहीत त्यांची लिस्ट ग्रे बॉक्स मध्ये दिसून येईल. एक्झाम्पल अकाउंटिंगच्या सर्व्हिस साठी मार्च मध्ये 6 क्लायंटचे टास्क ऍप्लिकेबल असूनही क्रिएट केलेले नाही आहेत. एप्रिल मध्ये 5, मे मध्ये 5, जून मध्ये 2, जुलै मध्ये 2 आणि ऑगस्ट मध्येही 2 असं मला माझ्या पेंडिंग टास्कची लिस्ट दिसून येते. टास्क क्रिएट करण्यासाठी ज्या मंथ साठी आपण फॉलोअप करणार आहोत त्या मंथवर क्लिक करायचं आहे. एक्झाम्पल जर करंट मंथ जून चालू असेल तर तुम्ही मे च्या टास्कची फायलिंग करणार आहात तर मे चे टास्क क्रिएट होणार आहेत. नंबरवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला बल्क टास्क क्रिएशन ऑप्शन दिसून येईल. बल्क टास्क क्रिएशन मध्ये तुम्हाला सिलेक्ट सर्व्हिस ज्या सर्व्हिस साठी तुम्ही टास्क क्रिएट करत आहात ती सर्व्हिसेस ऑटो सिलेक्टेड येईल. त्याचसोबत तुम्हाला सिलेक्ट पिरियड येईल म्हणजे सर्व्हिस कोणत्या पिरियड साठी ऍप्लिकेबल आहे. एक्झाम्पल इकडे मंथली पिरियड साठी आहे. सिलेक्ट पिरियड म्हणजे ही सर्व्हिस कोणत्या पिरियड साठी क्रिएट करत आहात. करंटली जून महिन्याचे टास्क पेंडिंग आहे. इयर जे करंट इयर येणार आहे ते क्रिएशन डेट ही बाय डिफॉल्ट करंट डेट ऍड करते. टार्गेट डेट आणि ड्यू डेट. ड्यू डेटचा मीनिंग आहे तुमचं काम कोणत्या तारखेपर्यंत कंप्लीट झालं पाहिजे. त्यासाठी तुम्हाला ड्यू डेट वर क्लिक करायचं आहे आणि ड्यू डेटची डेट सिलेक्ट करायची आहे. त्याचनंतर टार्गेट डेट तुम्हाला तुमच्या कॅलेंडर मध्येही दिसून येते. टार्गेट डेट ऍड केल्यानंतर तुम्हाला ऍड टीम मेंबर हा ऑप्शन दिसून येईल. जर तुमचे बल्क टास्क एकाच पर्सन साठी असाइन होणार असतील तर ऍड टीम मेंबर वर क्लिक करायचं आहे. पर्सनचं नाव सिलेक्ट करायचं आहे आणि स्क्रोल डाऊन करून स्टार्ट टास्क क्रिएशन वर क्लिक करायचं आहे. टास्क तुमचे क्रिएट होतील. एकदा टास्क क्रिएट झाले तर तुम्हाला तुमचे सगळे टास्क लिस्ट मध्ये दिसून येतील. तुम्ही इथे बघू शकता खूप वेळा आपल्याला प्रिव्हियस मंथ, क्वार्टर, हाफ इयर च्या टास्क मधून काही इन्फॉर्मेशन कॉपी करायची असते. जर एक्झाम्पल मेच्या टास्क मधून तुम्हाला टीम मेंबर्स, टार्गेट डेट, ड्यू डेट, डॉक्युमेंट्स, टू डूज, सब टास्क, कॅटेगरी, टास्क नेम 2
जर ऍड करायचं असेल तर सगळे ऑप्शन इथे अवेलेबल आहेत. तुम्हाला कॉन्फिग वर क्लिक करायचं आहे, कॉपी फ्रॉम इयर टाकायचं आहे आणि जो प्रिव्हियस मंथ, क्वार्टर, हाफ इयर आणि इयर असणार आहे तो इथे मेन्शन करायचा आहे. एक्झाम्पल, आता मी जून महिन्याची वर्किंग करत आहे, मला मे महिन्यामधून 3 कॉपी पेस्ट करायची आहे. तर कॉन्फिग मध्ये जाऊन मी ऑप्शनवर क्लिक करणार. क्लिक केल्यानंतर कॉपी फ्रॉम इयर 2025 आणि कॉपी फ्रॉम पिरियड मे टाईप करायचा आहे, कारण आपण जून महिन्याचे फायलिंग करत आहोत. मे मंथ ऍड केल्यानंतर तुम्हाला स्टार्ट टास्क क्रिएशन वर क्लिक करायचं आहे. तुमचे टास्क क्रिएट होऊन जातील. एकदा टास्क क्रिएट झाले तर टास्क क्रिएट झाल्यानंतर तुम्हाला ते टास्क नॅव्हिगेशन मधून टास्क लिस्ट मध्ये दिसून येतील. आपण बल्क टास्क बघितलेले आहेत. आता आपण सिंगल टास्क रिकरिंग किंवा नॉन रिकरिंग कसा क्रिएट करायचा ते बघणार आहोत. रिकरिंग टास्क साठी कंप्लायन्स ऍड करणं मॅन्डेटरी आहे. त्यासाठी तुम्हाला क्लायंट मध्ये जाऊन कंप्लायन्स ऍड करायचे आहेत. त्यासाठी वन टाइम प्रोसेस असणार आहे. आता नॉन रिकरिंग टास्क किंवा सिंगल टास्क मेन्शन करायचा असेल तर तुम्हाला ऍड टास्क वर क्लिक करायचं आहे. तुम्हाला ऍड टास्क, ऍड रिमाइंडर किंवा ऍड क्लायंट क्रिएट करण्यासाठी तुम्ही इथे तुमच्या लॉगिन नेमच्या लेफ्ट साइडला ऍड बटन म्हणून असेल तिथे क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्ही कोणत्याही पेज मधना टास्क, रिमाइंडर आणि क्लायंट क्रिएट करू शकता. टास्क वर क्लिक करून तुम्हाला टास्क क्रिएशनची विंडो ओपन होईल. तुम्हाला इथे सिलेक्ट सर्व्हिस करायचं आहे. सर्व्हिस जर सिलेक्ट केल्यानंतर टास्क नेम सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला सर्व्हिसचं नाव येईल. त्यानंतर ही सर्व्हिस रिकरिंग आहे की नाही हे मेन्शन होईल. रिकरिंग सर्व्हिसचा मिनिंग आहे जी मंथली, क्वार्टरली, हाफ इयरली किंवा इयरली ऍप्लिकेबल आहे. त्यानंतर टास्क नेम 2 येऊन जाईल. टास्क नेम 2 म्हणजेच विजिबल शॉर्ट नोट या टास्क रिलेटेड असेल ती तुम्हाला दिसून येईल. ही ऑप्शनल असणार आहे. जर तुम्ही इथे नाही ऍड केलं तरी चालेल. हे झाल्यानंतर तुम्ही कंटिन्यू करू शकता, सिलेक्ट क्लायंट करू शकता. ही सर्व्हिस किंवा हा टास्क तुम्ही कोणासाठी करत आहात. क्लायंटचं नाव सिलेक्ट करायचं आहे, सिलेक्ट पिरियड आणि इयर ऍड करायचं आहे. सर्व्हिस नॉन रिकरिंग असल्यामुळे तुम्हाला पिरियड आणि इयर मॅन्डेटरी नाही आहे. त्याचनंतर तुम्हाला क्रिएशन डेट येऊन जाईल. क्रिएशन डेट बाय डिफॉल्ट करंट डेट घेतलेली आहे. टार्गेट डेट आणि ड्यू डेट ऍड करायची आहे. ड्यू डेट तुम्ही इथे इझिली ऍड करू शकता. टार्गेट डेट सुद्धा तुम्हाला इथे क्लिक करून तुम्ही मेन्शन करू शकता. टार्गेट डेट आणि ड्यू डेट सारखी न असण्याचं रिझन म्हणजेच तुम्हाला टार्गेट डेट आणि ड्यू डेट कॅलेंडर मध्ये दिसून येईल. तुम्हाला इथे कंटिन्यू करायचं आहे. कंटिन्यू केल्यानंतर हा टास्क कोणत्या पर्सन साठी असाइन होणार आहे त्या पर्सनचं नाव इथे मेन्शन करायचं आहे. पर्सनचं नाव मेन्शन झालं की तुम्हाला इथे सेव्ह बटन क्लिक करायचं आहे. तुमचा टास्क इथे क्रिएट होऊन जाईल.